प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये संघाची अदृश्य यंत्रणा संपूर्ण राज्यामध्ये राबत होती. ही यंत्रणा समांतर होती, परंतु भाजप शिवसेनेच्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी या यंत्रणेचा उत्तम समन्वय होता. प्रचाराची रणनीती आखणं, ती राबवणं, वाड्या वस्त्यांमध्ये बैठका घेणं, छोट्या मोठ्या सभा घेणं, इथपासून मतदानाच्या दिवशी मतदारांना घरातून खाली उतरवण्यापासून सर्व पातळीवरची कामं संघाच्या स्वयंसेवकांनी केली. संघाने या निवडणुकीमध्ये अथक परिश्रम केले आणि त्याचाच परिणाम महाराष्ट्रामध्ये वाढलेल्या मतदानाच्या टक्क्यातून स्पष्टपणे दिसून येतोय. हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या आधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं एक विधान प्रचंड चर्चेत आलं. हे विधान होतं, बटेंगे तो कटेंगे. या विधानाला समांतर असलेलं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते विधान होतं, एक रहेंगे तो सेफ रहेंगे. ही दोन्ही विधानं अत्यंत महत्वाची होती, परंतु कदाचित ही दोन्ही विधानं 4 दिवस चर्चेनंतर हवेत विरली असती. परंतु संघाने या दोन्ही विधानांच्या घोषणा बनवल्या आणि या घोषणा जनमानसावर ठसवल्या. या दोन्ही घोषणांची संघाने ब्रह्मास्त्र बनवली आणि तीच ब्रह्मास्त्र हरियाणा, झारखंड आणि महाराष्ट्र या 3 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये वापरण्यात आली.